आज आपण ढोकळा बनवणार आहोत. एकदम पटकन झटपट असा 10 मिनिटात होणारा ढोकळा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा मी घेतलेला आहे 1 कप बेसनचं पीठ. बेसनचं पीठ हे पूर्णपणे चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत, म्हणून बेसन नेहमी घेताना चाळून घ्यावे. हे चाळलेलं बेसन मी एका भांड्यामध्ये घेत आहे. त्यानंतर इथे 2 वाट्या घेतल्या आहेत मी. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर 1 ग्लास पाणी मी घेत आहे. त्यामध्ये आपण आता 1 चमचा सोडा एका वाटीमध्ये मी ॲड करून घेत आहे. पूर्णपणे चमच्याने फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये मी 1 चमचा सायट्रिक ॲसिड घालत आहे. हे पूर्णपणे विरघळेपर्यंत चमच्याने फिरवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की सायट्रिक ॲसिड पूर्णपणे विरघळून गेलेलं आहे. आणि आता मी दुसऱ्या एका ग्लासमध्ये 1 चमचा मीठ घालून पूर्णपणे मीठ विरघळेपर्यंत ते मिक्स करून घेणार आहे. आणि जेवढं लागेल तेवढ्या प्रमाणामध्ये मी हे मिठाचं पाणी ह्या बेसनच्या पिठामध्ये ॲड करून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही की मीडियम कन्सिस्टन्सीनुसार यामध्ये मी मिठाचं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. पीठ अगदी सॉफ्ट आणि अजिबात कुठेही एकही गुठळी राहिलेली नाही आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी याच्यामध्ये सायट्रिक ॲसिडचं जे पाणी आहे ते ॲड करणार आहे आणि पूर्णपणे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी आता हे जे सोड्याचं पाणी आहे ते यामध्ये मिक्स करणार आहे. मिक्स केल्यानंतर ह्याला मस्तपैकी फेस आलेला आहे. ढोकळा फ्लफी होण्यासाठी सोडा आवश्यक असतो आणि सोड्याचं योग्य प्रमाण झालं तर ढोकळासुद्धा असा स्पंजी तयार होतो. आता एका भांड्याला मी इथून आतून तेल लावून घेतलेलं आहे आणि हे सगळं जे मिश्रण आहे हे मी या भांड्यामध्ये घालत आहे. डबा थोडासा हलवायचा आहे की मग व्यवस्थित सगळीकडं मिश्रण हे समान ह्याच्यामध्ये राहतं. मी कढईमध्ये एक स्टँड आणि थोडं पाणी ठेवून अगोदरच 5 मिनटं प्रीहीट करून घेतलेलं होतं. आता हे भांडं मी ह्याच्यामध्ये ठेवते आहे आणि ह्या भांड्यावरती झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून आतमधली हवा बाहेर जाऊ नये. तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूया. तेल, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची पूर्णपणे तेलात भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये साखर 2 चमचे घालून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहे. साखर विरघळलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. साखर विरघळल्यानंतर इथे मी गॅस बंद करणार आहे. बरोबर 15 मिनटं मी ढोकळ्याला वाफ दिलेली आहे. आता तुम्ही बघू शकता की हात लावून बघितल्यानंतर पीठ हाताला अजिबात चिकटत नाही आहे. त्यानंतर मी हे कट करून घेतलेलं आहे ढोकळा. वरून मी थोडी कोथिंबीर आणि हे जे फोडणी घालून घेतलेलं जे साखर पाणी होतं
ते ह्या ढोकळ्यावरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर परत एकदा वरून ॲड करायची आहे. आता हे पूर्णपणे ढोकळा बघू शकता तुम्ही इथे. छान असा जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे. बघू शकता किती फ्लफी आणि जाळीदार असा ढोकळा तयार आहे.